आजच्यानं फक्त एक दिवस शेतीचे कामं करायला शिल्लक आहे, आजचा दिवस आहे. कारण की 48 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, दक्षिण महाराष्ट्राकडं बऱ्याच भागामध्ये मान्सून दाखल होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी नेपाळमध्ये होतो त्या ठिकाणाहून देखील मी एक अंदाज सांगितला होता की 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या होतील आणि लागवडी देखील होतील, म्हणून हे अंदाज दिला होता. आणि तीच परिस्थिती आता आहे. 7 जूनपासून ते 14 जूनपर्यंत राज्यात दररोज महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून दाखल होईल आणि जिथं जिथं ज्यांची ओल भरपूर जाईल, एकीत ओल जाईल, त्यांची मतं पेरणी सुरू होईल. पण कापसाच्या लागवडी देखील होतील, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 7 जूनपासून काय होणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा ह्यामध्ये काय होईल, 48 तासामध्ये तिथं मध्ये मान्सून दाखल होईल. म्हणजे 7 जूनच्या दरम्यान तिथून ते मान्सून काय होईल, थोडं पुन्हा आणखीन पुढं सरकत. मग 8ला तो आणखीन पुढं सरकत काय होईल, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगरपर्यंत मदाल मारेल. मग तिथून